मित्रांनो, कधीकधी आपण एखाद्या समस्येकडे पाहतो आणि म्हणतो हे जिंकणं अशक्य आहे. पण इतिहास सांगतो 1% शक्यता ही पुरेशी असते जर ध्येय 100% असेल. आज मी सांगणार आहे प्रतापगडची ती लढाई जिथे शिवाजी महाराजांनी प्रचंड शत्रूला पराभूत केलं. जरी त्यांच्या बाजूने शक्यता जवळपास शून्य होती. 1659 साल बिजापूरच्या दरबारात अफजल खान नावाचा क्रूर सेनापती, डोंगराएवढा उंच, हातात प्रचंड ताकद आणि स्वाभिमानाने निर्दयी. त्याला आदेश मिळाला, शिवाजीला जिवंत किंवा मृत पकड. अफजल खान 12,000 सैनिक, हत्ती, घोडे, तोफा घेऊन निघाला. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर मावल्यांची संख्या फक्त 1500. शक्यता जगण्याची कदाचित नाही, जिंकण्याची तर अजूनच कमी, फक्त 1%. महाराज, आपल्याकडे ताकद नाही, तोफा नाहीत, माणसं कमी आहेत. काय करायचं? महाराज शांत असले, माणसाने नव्हे तर बुद्धीने लढायचं. आपण शत्रूला आपल्या मैदानावर आणायचं नाही, आपण त्याला आपल्या डोंगरात आणू आणि त्यांच्याच गर्वाचा वापर त्यांच्यावर करू. महाराजांनी अफजल खानाला संदेश पाठवला, आपण युद्ध नको, भेटून तह करू. अफजल खान गर्विष्ठ होता. त्याला वाटलं हा तर भीतीपोटी तह करत आहे. भेट ठरली. प्रतापगडच्या पायथ्याशी अट, दोन्ही बाजूनी फक्त काही माणसं. पण महाराजांनी आतून तयारी केली. त्यांनी अंगाखांद्यावर वाघनख आणि कट्यार लपवली होती. अफजल खानाने महाराजांना जवळ घेतलं आणि अचानक आपल्या प्रचंड बाहू दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण महाराज सज्ज होते. त्यांनी वाघनख्याने अफजल खानाच्या पोटावर वार केला. अफजल खानाने मागे सरकला, ओरडला आणि त्याच क्षणी प्रतापगडच्या किल्ल्याच्या भिंतीवरून तोफांचा आवाज झाला. संकेत की युद्ध सुरू झालं आहे. अफजल खानाची मोठी सेना मैदानात अडकली तर महाराजांचे मावळे डोंगराच्या उंचावरून हल्ला करत होते. वरून बाण, दगड आणि गनिमी-काव्याचे हल्ले सुरू झाले. शत्रूला पळायला जागा नव्हती. डावीकडे खोल दरी, उजवीकडे कडा आणि समोर मावल्यांची झुंज. काही तासात अफजल खानाची सेना कोसळली. हजारो शत्रू मारले गेले. शिवाजी महाराजांच्या बाजूने नुकसान कमी आणि विजय पूर्ण. मित्रांनो, प्रतापगडची ही लढाई शिकवते, ताकद कमी असली तरी बुद्धी आणि योजना प्रबल असेल तर विजय मिळतो. भीती न मानता योग्य वेळ साधून प्रहार केला तर परिस्थिती पलटी होते. 1% शक्यतेलाही जिंकण्याच्या संधीमध्ये बदलता येतं जर मनोबल 100% असेल. शिवाजी महाराजांनी दाखवलं, लढाई नेहमी तलवारीने नाही, ती मेंदू आणि मनाने जिंकण्याची असते. तुझं एखादं स्वप्न असो, लोक हसतील, यशाची शक्यता नाही, पण लक्षात ठेव, इतिहास बदलणारे लोक तेच असतात जे 1% शक्यतालाही विजय बनवतात. शक्यता 1% असली तरी लढा.